नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मिस्टर टॉक्समध्ये. मी सन्मित बेगडे. आज आपल्यासोबत प्रज्ञा जी आहेत, त्यांनासुद्धा आयुष्यात काही अनुभव आलेत, काही किस्से घडलेत. आज ते अनुभव आपण त्यांच्याचकडून ऐकून घेऊ. तर प्रज्ञाजी, तुम्ही सांगू शकता? नमस्कार, माझं नाव प्रज्ञा जाधव शिवतरे. माझ्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडल्या आहेत की निगेटिव्ह पण गोष्टी असतात आणि पॉझिटिव्ह पण गोष्टी असतात. त्याच्यावर आपला विश्वास नसतो, पण असतात त्या गोष्टी, त्या रिलेटेड आहेत. आम्ही धानोरी जकातनाका इथे राहत होतो. तर तिथे राहत होतो, तिथे समोरच एक ओढा होता, म्हणजे नदीचा ओढा. हां, नदीचा छोटासा ओढा होता. तर तिथून शॉर्टकट होता बस स्टॉपकडे जायला वगैरे. आणि कॉलेज टाईम होता, कॉलेज दरम्यान मी तिकडनं जायचे नेहमी, पण सकाळच्या वेळी जायचे कधी, आणि येताना परत संध्याकाळ व्हायची, म्हणून मग संध्याकाळी आम्ही तिथनं जास्त जायचो नाही. आम्हाला थोडं फिरून यावं लागायचं वगैरे, म्हणजे लॉंग कट व्हायचा. मग नेहमी जायचे मी. पण एकदा असं झालं की सकाळी मी निघून गेले, प्रॅक्टिकल वगैरे होतं, आणि दुपारी मी रिटर्न आले. वेळ तेव्हा 2-3ची वेळ होती. त्या दरम्यान मी आले, येत होते चालत वगैरे त्या ओढ्यापासून. हां, त्या ओढ्यापासूनच येत होते. शॉर्टकट होता, म्हणलं इथून लवकर घरी जाता येईल वगैरे, त्यामुळे येत होते. आणि मग त्याच दरम्यान तिथे खूप सारे कुत्रे वगैरे पण होते, कुत्रे भुकत वगैरे होती, आणि खूप 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 शांतता होती तिथे. काहीच म्हणजे कोणाचाच काही आवाज नव्हता वगैरे. थोडी मला पण धाकधूक होती की एकदम एवढी शांतता वगैरे नेहमी नसते, आज कशी काय आहे. बरोबर. तरी मी येत होते चालत. येत असताना मला असं वाटलं की माझ्या मागे कोणतरी आहे जे चालत येत आहे. मी मागे वळून बघितलं, पण कोणीच नव्हतं तिथे तेव्हाही. परत थोडी पुढे आले, परत मला भास झाला की कोणतरी मागे चालत येत आहे, पाठलाग करत आहे. परत मी मागे वळून बघितलं, पण कोणीच नव्हतं, कारण की डायरेक्ट रोड दिसत होता, मध्ये असं पिलर वगैरे असं काही नव्हतं जिथे कोणी आड येऊन लपून जाईल वगैरे, असं काही. असं 2-3 वेळा झालं. पण तरी मग थोडं इग्नोर करून मी आले, घरी वगैरे आले. घरी आल्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे केलं. ते झाल्यानंतर मला अचानकच माझं डोकं वगैरे जड झालं, बॉडी थोडी हेवी वाटायला लागली, म्हणजे काही एकदम खूप बेचैन होऊन गेलं होतं गोष्टी तेव्हा. पण तरी मी म्हटलं ठीक आहे, थोडं ताण झालं असेल म्हणून होऊ शकतं. मग मी परत संध्याकाळी जेवण वगैरे छानपैकी झालं, आणि गप्पा वगैरे झाला घरच्यांबरोबर, आणि झोपून गेले. झोपल्यानंतर मला असं जाणवलं की मी एका डोंगराच्या कट्ट्यावर झोपलेली आहे. म्हणजे स्वप्नात झालं हे. कट्ट्यावर झोपलेली आहे, डोळे उघडून पाहते तर डायरेक्ट पुढे समोर दरी दिसत होती मला. मी उठणार की तेवढ्यात मला कोणीतरी मागून ढकलून दिलं. स्वप्नातच हां, ढकलून दिलं. तर मी एकदम दचकून जागी झाले, आणि बघते तर मी जमिनीवरच झोपलेली होती. म्हणजे घरातच होते, जमिनीवर झोपली होते. पण मी घाबरले त्या गोष्टीला. तर मी म्हटलं ठीक आहे, हे वाईट स्वप्न असू शकतं, म्हणून मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, परत झोपून गेले. दुसऱ्या दिवशी परत सकाळचे मी तिथूनच गेले, त्याच रूटने सेम रूटने ओढ्यावरनं गेले, बस स्टॉपला कॉलेज वगैरे केलं. परत दुपारच्या वेळेला परत आले, तिथूनच आले. मग येताना परत सेम की खूपच शांतता वगैरे होती, पण यावेळेस कोणी मागे नव्हतं, पण मी एकटीच चालले होते. पण छान वाटत होतं मला तिथून जाताना, की खूप मस्त वाटत होतं, छान वातावरण आहे असं वाटत होतं, हॅपी फील होत होतं मला. मग घरी वगैरे आले, सगळं झालं, आणि परत सेम सिच्युएशन, म्हणजे जेवण वगैरे झालं, संध्याकाळी झोपले वगैरे. जोपर्यंत परत मला तेच स्वप्न पडलं. दुसऱ्या रात्री पण तेच पडलं. मी जागी झाले, पण परत इग्नोर करून परत झोपून गेले. हे खूप दिवस ह्या गोष्टी अशा चालू होत्या, रिपीट होत होत्या, सेम गोष्ट. पण मी हॅपी होते, माहिती नाही कसं काय, छान वाटत होतं वगैरे. आणि त्या दरम्यान माझ्या वागण्यातही बदल होता, पण मला माहिती नव्हतं की मी काय वागते वगैरे. काही गोष्टी जाणवत होत्या, काही नाही जाणवत, म्हणजे की जसं की माझं बॉडी हेवी होणं वगैरे असं मला दिसत होतं. परत डोळ्याखाली काळं वगैरे येणं, नाही का, डार्क सर्कल्स वगैरे, ते मला दिसत होते. पण बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्या माझ्या घरच्यांनी मला नंतर सांगितलं, असं करत होतीस तू. जसं की आमचं जिथं किचन होतं तिथे उभं राहून आम्हाला ओढा डायरेक्टली दिसत होता, जिथून तुम्ही येत होता. हां, जिथून मी नेहमी यायचे वगैरे. तर त्या ओढ्याकडे बघून मी हसायचे, छान हॅपी वाटायचं मला. परत डेली मला नॉनव्हेज लागायचं, डेली. पण नॉनव्हेज नसलं तर मी चिडचिड करायची की मला हवंच आहे, काही पण करू, भले ते काही असू दे, अंडे असू दे किंवा सुकट असू दे, काही, पण मला नॉनव्हेज डेली पाहिजे नव्हतं. तर ह्या गोष्टी खूप चालू होत्या माझ्या, नाही का, खूप दिवसापासून चालू होते. घरातल्यांना पण प्रश्न पडला, ही अशी का वागते, म्हणजे विचित्र वागते, म्हणजे डार्क सर्कल वाढले, ओढ्याकडे बघून हसते, आणि डेली नॉनव्हेज हवंय.
डेली पाहिजे, म्हणजे एकही म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइम पाहिजे मला. बापरे. हां, म्हणजे एक काही ह्याला चुकता कामा नये. आणि डेली मी तिथनं जायची. आणि मेन म्हणजे त्या मला काजळ लावायला खूप आवडायचं, म्हणजे काजळ लावून जायचे मी तिकडनं. तर मग घरच्यांनी पण ऑब्झर्व केलं की ही अशी का वागते, काय होतंय. मग थोडंसं त्यांनी गोष्टी बघितल्या, बामणाला वगैरे नॉर्मली बघतात ना की काय होत असेल असं, तर काहीतरी चेक करतात आणि बघितलं. मग त्यांनी सांगितले काही ह्या गोष्टी करा, उतारा वगैरे हे ते वगैरे नाही का. मग त्यांनी केलं ते. तरी मी ऐकलं नाही, तरी माझं तेच रुटीन चालू होतं. म्हणजे तिथनं जाणं येणं, घरात तसं वागणं विचित्र वगैरे सगळं त्या गोष्टी तशाच चालू होत्या. स्वप्न पण मला पडत होती, रोज तेच स्वप्न पडत होते, सगळ्या गोष्टी तशाच चालू होत्या सगळ्या. मग नंतर मग घरातल्याने विचार केला हिचं काय झालंय नाही का, ह्या गोष्टी कशा चालू आहेत, त्यांनाही काही समजत नव्हतं. मग त्यांच्या लक्षात आलं की ही कॉलेज माझं तिकडेच पुण्यातच असल्यामुळे MNCC कॉलेज, तर मी बसनी ट्रॅव्हल करायचे. तर मी महिन्यात 1 ते 2 वेळा गणपतीला जायचे, दगडूशेठ गणपतीला पुण्यात नेहमी दर्शनाला जायचे. आणि तिथनं मग येताना प्रसाद वगैरे घेऊन यायचे. आता त्यांना लक्षात आलं की हे 2-2.5 महिने ही गेलीच नाहीये गणपतीला. अच्छा. दर्शन केलं नाही, गेलीच नाहीये गणपतीला वगैरे. मग त्यांच्या डोक्यात क्लिक झालं की ही का गेली नाही, म्हणजे तो स्वभाव जेव्हापासून बदलायला लागला तेव्हापासून गेलीच नाहीये ती. मग ह्याचं रिझन काय असू शकतं. मग त्यांना थोडंसं भीती वाटली की बाबा काय झालं असेल, ही अशी का करतीये. आमच्या घरी पण देव वगैरे होते, तर देवाला मी नेहमी पाया पडायचे, तेही माझं बंद झालं होतं. अच्छा. घरच्यांच्याही पाया पडणं तेही माझं बंद झालं होतं. मग ते म्हणले काहीतरी झालेलं आहे, घडलेली गोष्ट. मग ते म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी 1-2दा मला रोखलं पण, त्यांनी बघायचे की मी त्याच ओढ्यावरनं जातीये नेहमी नाही का. मग त्यांनी मला 1-2दा रोखलं पण की तू तिकडनं जाऊ नको, इकडनं जा, आहे तुझ्याकडे भरपूर वेळ, तू पोहोचू शकतेस टायमिंगवर. तरी म्हणलं, मग मी नाही म्हणायचे की नाही मला नाही जायचं, पण ते जबरदस्ती करायचे, नाही तू इकडूनच जा. मग 1-2दा मी जायचे की हा बघा, मला माहिती असायचे ते मला बघतात येत, मी बघायचे. जेव्हा ते मला त्यांना वाटायचं की हा ही आता गेली, मग ते घरात जायचे, मी परत फिरून तिथनं जायचे. कारण की मला ती चांगलं वाटत होतं तिथनं जाणं, हॅपी फील होत होतं. म्हणून मी मग जायचे वगैरे. आणि परत मग ते म्हणले की, मग त्यांनी मला विचारलं की तू खूप दिवस झालं तू बाळा गेली नाही गणपतीला, दगडूशेठ गणपतीला, तू का जात नाहीयेस. मला माझी इच्छा नाही, मला जायचं नाहीये. म्हणजे तुझं असं कधीच होत नाही, तू नेहमी दगडूशेठला जाते. तिथनं येताना प्रसाद पण घेऊन येते, जेव्हा ही इच्छा होते तेव्हा तू नेहमी जाते, मग तू का गेली नाहीयेस वगैरे. तर म्हणलं नाही माहिती, मला जायचं नाही. म्हणजे मी हे रागाच्या टोन मध्ये बोलले त्यांना की मला जायचं नाही, मला काय चिडून बोलले, चिडचिड होतो. हा, चिडचिड करून बोलले. मग घरातले म्हटले की अगं आपण जाऊया, सगळेजण जाऊया, छान वाटेल म्हणजे नाही का. तरीही मी चिडचिड केली की नाही मला जायचं नाहीये. नाही म्हटलं ना, तुम्हाला समजत नाही का, जायचं नाहीये मला. चिडचिडा स्वभाव तो तेव्हा खूप झाला होता. जसं देवाचं नाव घेतलं, मला जायचं नाहीये, नॉनव्हेज नाही मिळालं, मला करायचं पाहिजे, मला काय पण करून, असं अशा गोष्टी होत होत्या. मग त्यांना वाटलं की हा हे काय, त्यांना कुणकुण लागली की काहीतरी विचित्र झालं ह्याच्याबरोबर, ही अशी करते. बरोबर. ते म्हणले ठीक आहे, नको जाऊस तू, पण तू ह्या रस्त्याने जाऊ नको, तू असं फिरून जात जा. म्हणजे जो रेग्युलर लॉंग कट होता तिथनं जात जा, ओढ्यापासून जाऊ नकोस, नसतं चांगलं तिथे जाणं. म्हटलं कुठे काय, सगळं चांगलं आहे म्हटलं, मला काही वाटत नाही का, माझं असं वेळ तिथं छान आहे म्हटलं, उलट मला तो शॉर्टकट पडतो, मी लवकर जाते, मी जाणार. मग ते म्हटले ठीक आहे म्हणे नाही का, पण तू तरी जाऊ नको. ते कन्व्हिन्स करत होते मला सगळ्याला, गणपतीला पण न्यायला कन्व्हिन्स करत, दगडूशेठ गणपतीला जायला पण कन्व्हिन्स करत होते, पण तरी मी ऐकलं नाही. मग ते म्हणले ठीक आहे, आता त्यांना काहीतरी तोडगा काढायचा होता ह्या सगळ्या गोष्टीवर. मग त्यांनी मला 2-3 दिवस कॉलेजला जाऊन दिलं नाही की आपल्याला काहीतरी काम आहे, मग आपण बाहेर जायचंय, तर तू जाऊ नकोस 2 दिवस वगैरे. तेव्हाही म्हणलं का, म्हणजे तुमचं काम आहे तुम्ही करा, माझं काय गरज आहे नाही. बरोबर. बट तरी ते म्हणले नाही तू थांब, म्हटले की तुझ्याबरोबर जायचंय मला, तुझं काम आहे म्हणून जाऊया. मग त्यांनी 2 दिवस मला रोखून ठेवलं कसं तरी करून नाही का, जाऊन दिलं नाही मला कॉलेजला वगैरे. म्हणजे ठीक आहे. मग त्या दरम्यान कदाचित त्या गोष्टीचा असर थोडाफार कमी झाला, प्रभाव कमी झाला, पण नॉर्मल मी वागायला थोडीफार लागले होते. पण मला जी चिडचिड होत होती, नॉनव्हेज पाहिजे मला, काही पण करून मला जायचंय तिकडे, हे चालू होतं. तेव्हा तू त्या ओढ्यापाशी खिडकीत थांबून हसत होती परत. हा, त्या गोष्टी थोड्याफार चालू होत्या. अच्छा, त्या गोष्टी चालू होत्या, पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं होतं, एवढंच होतं. मग त्यांनी ठरवलं की हे न सांगता गणपतीला, दगडूशेठ गणपतीला घेऊन जायचं म्हणून. म्हणजे ठीक आहे. मग 3ऱ्या दिवशी तयार वगैरे झाले की आता कॉलेजला जायचंय, मग मला ओढ्यावरनं जायचं आहे. मग मी परत हॅपीली तयार झाले वगैरे. मग तेव्हा ते म्हणले की नाही, आपल्याला आज खूप महत्वाचे काम आहे, आपल्याला जायचंय, तर आपण जाऊया. म्हणजे त्यांनी तुला सांगितलं नाही कुठे जायचं? सांगितलं नाही कुठे जायचं. मी म्हटलं काय आता काम आहे, 2 दिवस काम होते झाले, आता मग कशाचं काम आहे नाही का.
ते म्हणले नाही आपण जायचंय म्हणे, काम आहे खूप महत्वाचं. तेव्हाही मी खूप चिडले, मला जायचंय म्हणा, माझं कॉलेज आहे, महत्वाच्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल आहे, लेक्चर आहे, मी बुडून नाही चला, ऑलरेडी 2 दिवस मी केले, आता मला नाही करू शकत. ते म्हणले बाळा आजच दिवस फक्त, परत तू उद्यापासून जा रेग्युलरली. मग परत ठीक आहे म्हटलं की जाऊया म्हणून त्यांच्याबरोबर. मग आम्ही गेलो, आमची पूर्ण फॅमिली, आई पप्पा भाऊ बहीण वगैरे आम्ही सगळे गेलो. दगडूशेठ गणपतीला गेलो वगैरे. तिथे जाऊन दर्शन वगैरे छान घेतलं, दर्शन वगैरे केलं. तिथं जरा वेळ बसलो, पण 10 मिनिटं आम्ही बसलो पण छानपैकी. आणि माझं लक्ष गणपती बाप्पाकडेच होतं तेव्हा, गणपतीकडे, कारण की खूप दिवसानंतर मी गेले होते, मला थोडं छान फील होतं, प्रसन्न वाटत होतं. मग मी छानपैकी मग दर्शन वगैरे घेतलं. आम्ही संध्याकाळी आलो, 6-1 वाजता आम्ही घरी आलो. हां, मग आल्यानंतर मग छान गप्पा गोष्टी झाल्या, जेवण वगैरे केलं. आणि तेव्हा मी व्हेज जेवलं, नॉनव्हेज काहीच खाल्लं नव्हतं, व्हेज वगैरे खाल्लं, छान गप्पा वगैरे झाल्या. तेव्हा तुझी चिडचिड होत होती नॉनव्हेज नाही म्हणून? मी नॉर्मल, म्हणजे दगडूशेठ गणपतीला जसं गेलो ना, जेव्हा तिथे गेली ना, नॉर्मल झाले होते. म्हणजे मला ती त्या गोष्टीत होती, थोडा पॉझिटिव्ह चेंज आला होता तुझ्या. हां, मला ती दिवस पूर्ण आठवतो की कसं आम्ही काय गेलो, दर्शन झाले, छान आमच्या गप्पा झाला, जेवण वगैरे केलं वगैरे, सगळं ते छान झालं. झोपून गेले मी. झोपून गेल्यानंतर त्या दिवशी मला स्वप्न नाही आलं, ते काही स्वप्न नाही दिसलं वगैरे. नेक्स्ट डेला मी मग तयार झाले कॉलेजला जायचंय म्हणून. ऑटोमॅटिकली तो हॅपीनेस आला माझ्याकडे, म्हणजे परत तो जॉय फेसवर आला की जायचंय आपल्याला, एवढे दिवस आपण गेलो नाही वगैरे, ते परत हॅपीनेस आला वगैरे. मग मी तयार वगैरे झाले, तेव्हा माझ्या आईने परत म्हटलं की तू बाळा इथून जा. म्हणलं नाही, मी इथूनच जाणार आहे, म्हणजे शॉर्टकटनी जाणार आहे. ते म्हणले जाऊ नकोस तू, नाही का. म्हणले नाही, मी तिथूनच जाणार. त्यांनी खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण मी ऐकलं नाही. मी गेले चालत जात होते, तर अर्ध्या रस्त्यात गेले. माझं काहीच, म्हणजे माझं हे होतं की मला तर ओढ्यावरनं जायचं, कॉलेजला जायचं वगैरे, हे डोक्यात होतं. माहिती नाही कसं काय कशामुळे अचानक सडनली माझ्या तोंडामध्ये गणपतीचा मंत्र आला, ओम गणपती नमः. हा मंत्र तोंडात आला, आणि जसा तो मंत्र तोंडात आला तसे माझे पाय सुद्धा फिरले. म्हणजे तू दुसरी वाट पकडली? आणि दुसऱ्या वाटेने मी चालू पडली. आणि त्या दिवसानंतर मी परत त्या रस्त्याला कधीच गेले नाही. अच्छा, म्हणजे तो पॉझिटिव्ह चेंज तुला जाणवून आला, आणि त्यानंतर तू त्या रस्त्याकडेच गेली नाही? हा, गेलीच नाही, कारण की माझा विश्वास होता दगडूशेठ गणपतीवर खूप सारा. तर त्याच्यामुळे मी जसं तो मंत्र झाला की मी दुसरी वाटच दुसरी चेंज करून टाकली, परत तिथे कधीच गेले नाही, जाणं झालं नाही. घरच्यांनी मला सांगितलं होतं नंतर गोष्टी तुझ्यावर, हे त्यांनी पण थोडं ऑब्झर्व केलं की परत ती तिकडे जातीये का. पण मी परत तिथं कधीच नाही गेले, त्या रस्त्याने कधीच नाही गेलेले. इव्हन जे जात असेल त्यांना म्हटलं की नका तिकडून, इथून जावा म्हणून. म्हणजे मी या गोष्टी त्यांना सांगितल्या. मग माझ्या घरच्यांनी सांगितले तू असं करत होती, असं तुझ्याबरोबर होत होतं. म्हणजे घरच्यांनी तुला जे चेंजेस सांगितले जे मागच्या काही महिन्यात तुझ्यात होत होते? हा, काही झाले ते, कारण की माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही. दगडूशेठ गणपतीवर माझा विश्वास आहे, पण निगेटिव्ह पण असतात गोष्टी, ह्या गोष्टीवर माझा कधीच विश्वास नव्हता. म्हणजे भूतांवर वगैरे म्हणा, किंवा अशा गोष्टी घडतात, माणूस विचित्र वागतो, ह्या गोष्टीवर स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात, त्याच्यावर विश्वास नाही. पण तेव्हा विश्वास बसला माझा, कारण की हा इन्सिडेंट नंतर, कारण काही गोष्टी असतात की त्याच्या प्रश्नांचं उत्तर कधीच भेटत नाही. बरोबर, ते तसा होतं की त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही, ना माझ्याकडे ना माझ्या घरच्यांकडे. मग यानंतर तुला परत काही जाणवलं त्या गोष्टी, किंवा काही जाणवलं वेगळं? नाही, त्याच्यानंतर कधीच मला ही गोष्ट जाणवली नाही. सगळं नॉर्मल झालं? नॉर्मली सगळ्या गोष्टी झाल्या. दगडूशेठ गणपती बाप्पांचा नेहमी आशीर्वाद असल्यामुळे मग मी नॉर्मल लाईफ परत मग रुटीनला माझ्या आल्या गोष्टी. थँक्यू प्रज्ञा. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकला प्रज्ञाजींसोबत झालेला किस्सा, आणि तुम्हाला सुद्धा जर कधी तुमच्यासोबत झालेला किस्सा आम्हाला सांगायचा असेल किंवा आमच्या पॉडकास्टवर शेअर करायचा असेल तर नक्की आम्हाला आमच्या इंस्टाग्राम पेजवर DM करा.